नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना मित्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज 23 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या। दिल्लीतून कृषी क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी। गेल्या 10 वर्षात देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न तब्बल 138% वाढले असून ते दुप्पट झाले असल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी दिली आहे। या ऐतिहासिक कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोम येथील अन्न व कृषी संघटनेकडून प्रतिष्ठान ॲग्रिकोला मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे। पुण्याच्या नीरा बाजार समितीतून गुळ उत्पादकासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी। गुळाच्या लिलावात बुधवारी उत्कृष्ट प्रतिष्ठा गुळाला तब्बल 4525 रुपये प्रति क्विंटल असा चालू हंगामातील उच्चांकी भाव मिळाला आहे। बाजार समितीत तब्बल 138 क्विंटल गुळाची मोठी आवक झाली असून चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। प्रशासनाने शेतकऱ्यांना चांगल्या पॅकिंगसह माल आणण्याचे आवाहन केले आहे। उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। साखर आयुक्तांच्या जप्तीच्या कारवाईच्या भीतीने राज्यातील कारखान्यांनी गेल्या अवघ्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात 369 कोटी रुपयांची थकीत FRP जमा केली आहे। राज्यातील एकूण थकीत FRPचा आकडा पहिल्यांदाच 1000 कोटींच्या खाली आला असून तो आता 934 कोटींवर पोहोचला आहे। 13 कारखान्यांनी आपली 100% देणी पूर्ण केली आहे। मुंबईतून मोठी बातमी। विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितामुळे शेतकरी कर्जमाफीच्या वितरणात कोणताही अडथळा येणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कर्जमाफीच्या अंमलबजावणीची तयारी सध्या जोरात सुरू आहे। दुसरीकडे राज्यातील कर्जखाती 18,15,000 कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून बँकर समितीला यावर तातडीने धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत। घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी फरफट। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजे येथे पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलाचे काम पूर्ण होऊनही प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे हक्काचे अनुदान रडकले आहे। 2 महिने उलटूनही खात्यात पैसे जमा न झाल्याने लाभार्थी कुटुंब आर्थिक अडचणी सापडले असून निधी उपलब्ध होताच पैसे दिले जातील असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहे। आरोग्याशी खेळणाऱ्यांवर मोठी कारवाई। पाथर्डी शहरात रासायनिक पद्धतीने आंबे आणि केळी पिकवून विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाने गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात धडक छापे टाकले आहेत। या धडक कारवाईमुळे फल बाजारात प्रचंड खळबळ उडाली असून अनेक विक्रेते दुकाने सोडून पळून गेले। जप्त केलेले संशयास्पद नमुने पुढील तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले। अहिल्यानगरमधून मोठी बातमी। शिर्डी येथील लक्ष्मीनगरमधील गोरगरिबांना 1975 मध्ये शासनाने घरकुल योजनेतून दिलेली घरे बेकायदेशीर अतिक्रमण होती असा दावा करत रहिवाशांनी जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। डॉक्टर राजेंद्र पिपाळा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेघर केलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 25 मार्चच्या GR नुसार मूळ जागेवरच 7/12 उतारा देण्याची आक्रमक मागणी केली आहे। केळी उत्पादनासाठी मोठी बातमी। प्रतिकूल तापमान आणि उशिरा लागवडीमुळे बाजारपेठेत केळीची आवक कमालीची घटली असून बाजारात केळीला चांगला भाव मिळत आहे। जामनेर, चोपडा आणि शहाद्यातून आवक थांबली असून उत्तर भारतातील पर्यटन स्थळासह दुबई आणि अबुधाबीमध्ये खानदेशाच्या केळीला सध्या प्रचंड मागणी वाढली आहे। शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी। जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढवण्यासाठी जिल्हा अधिकारी रोहन घुगे यांनी शिक्षकांना कडक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे। पटसंख्या वाढवणाऱ्या शाळांना जिल्हा नियोजन समितीमार्फत भरघोस निधी दिला जाईल। तसेच जिल्ह्यातील एकही शाळा निपुण झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी व्यक्त केला आहे। जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी। मेड इन जळगाव उत्पादनांनी जागतिक बाजारपेठेत धुमाकूळ घातला। तब्बल 2846 कोटी रुपयांची अभूतपूर्व उलाढाल केली आहे। केळी आणि कांद्यासोबतच वायर रोप्स आणि मेकॅनिकल पार्ट्सना परदेशात मोठी मागणी असून अमेरिका आणि US सारखे बलाढ्य देश जळगावाच्या मालाचे सर्वात मोठे खरेदीदार बनले आहेत।
कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची राज्यात मोठी झेप. कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धा योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, भुईमूग आणि नाचणी पिकांमध्ये राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. भुईमूग उत्पादनात राधानगरीचे शिवाजी चौगले तर भात उत्पादनात कागलचे सदाशिव कदगर यांनी प्रति हेक्टरी रेकॉर्ड तोड उत्पादन घेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. गडहिंग्लजमधून अत्यंत धक्कादायक बातमी. काही फायनान्स कंपन्यांनी चक्क भाजी विक्रेते, शेतमजूर आणि निरक्षर महिलांना लाखो रुपयांचे एज्युकेशन लोन देऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. कर्जमजुरीसाठी कोरे चेक घेऊन केवळ काही हजार रुपये हातात दिले आणि आता वसुलीसाठी थेट घरातील प्रापंचिक वस्तू म्हणजे मोबाईल आणि शेळ्या मेंढ्या उचलून नेण्याचा उच्चात मांडला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी. देशात केवळ 29% कापूस हमी भावाने खरेदी केल्या गेल्याने खुल्या बाजारात शेतकऱ्यांना 3,500 कोटींचा मोठा फटका बसला आहे. उर्वरित 201 लाख गाठी कापूस व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा प्रति क्विंटल 700 ते 1,000 रुपये कमी दराने खरेदी केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून अत्यंत चिंताजनक बातमी. वेकोलीच्या कोळसा खाणीच्या विस्तारामुळे सुपीक शेती जमीन संपादित झाल्याने राजुरा तालुक्यातील ग्रामीण भाग ओसाड पडू लागला आहे. नागरिकांनी रोजगारासाठी शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केल्यामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्था कोलमडली असून विद्यार्थ्यांअभावी 2 जिल्हा परिषद शाळांना आधीच टाळे लागले आहे. प्राध्यापक भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी. राज्यातील अनुदानित महाविद्यालयामधील 5,012 प्राध्यापक भरतीसाठी उच्च शिक्षण विभागाने DHE-NOC पोर्टल कार्यान्वित केले आहे. बिंदू नामावलीची अचूकता तपासल्यानंतर महाविद्यालयांना थेट ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC मिळणार असून यामुळे भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येणार आहे. सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसण्याची शक्यता. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे तेल कंपन्यांना रोज 750 कोटींचा तोटा असल्याने आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 11 ते 14 रुपयांची प्रचंड वाढ होऊ शकते. इंधनाचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यास देशात चौफेर महागाई वाढणार असून वाहन उद्योगाला देखील मंदीचा मोठा फटका बसण्याची भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. विदर्भातून हवामानाची सर्वात मोठी बातमी. कडक उन्हामुळे संपूर्ण विदर्भाची भट्टी झाली असून ब्रह्मपुरीचा पारा थेट 47.1 अंशावर पोहोचल्याने नागरिकांची लाहीलाही झाली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांना हवामान खात्याने आणखी 2 दिवस म्हणजेच शनिवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल स्कोअरची सक्ती करू नका असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत. पीक कर्जासाठी सिबिलची अट आवश्यक नसल्याने RBIने स्पष्ट केले असून कर्ज वाटपात शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडणार असून खरीप हंगामावर अल निनो संकटाचे सावट पसरले आहे. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात अवर्षणाचे संकट गडद होण्याची शक्यता असल्याने सरकारने प्रशासनाला अलर्ट मोड वर राहण्याचे आणि प्रत्येक जिल्ह्याला विशेष प्लॅनिंग करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.